एवढी भारी भाजी बघून तुमच्या तोंडाला पण पाणी येत असणार नाही, तर मग या माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते की आपण काय केलेलं आहे. आणि या रेसिपीचं नाव आहे गरम गरम मसाले मुगाची डाळ. तर मित्रांनो, आज आपण करणार आहे मुगाची डाळ, ती पण मसाल्याची. तर इथं आपण एका प्लेटमध्ये मुगाची डाळ घेऊन घेतलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकणारे पाणी याला आपण भिजू घालू. पाणी टाकून दिला, आता आपण हिला भिजू देऊ. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू. बघू शकता इथं आपली डाळ अर्धा घंटा भिजलेली आहे. तर आपण मसाला पण तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला सगळं भुजून घ्यायचं आहे. कांदा आपण सर्वात आधी भुजून घेऊ. बघा इथं झालेला आपला कांदा. आता आपण इथं टाकू थोडंसं तेल वरचं आणि टाकायचं याच्यावर आपल्याला अद्रक कापलेलं, टाकायचं आपल्याला लसूण. आता यांना पण भुजून घ्यायचं कांद्याचं छान. आपल्याला याच्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरला सुद्धा भुजून घ्यायचं याच्यामध्ये. इथं भुजला गेलेला आपला मसाला. आता आपल्याला सर्वात जास्त भुजायचं धना पावडर. तर आपण याच्यामध्ये टाकून देऊ धना पावडर. तर बघा 2 चम्मच धना पावडर घेतलेला आहे आपण, आणि याला पण आपण भुजून घेऊ. बघा आपला मसाला झालेला आहे. आता आपण हा मसाला काढून पुरा मसाला मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊ. चला आता आपण याच्यावर वरतून घेऊन घेऊ थोडंसं मीठ. इथं आपण 1.5 चम्मच मीठ घेतलं आणि थोडीशी आपल्याला घ्यायची याच्यामध्ये हळदी, आणि हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. चला आता आपण टाकून देऊ मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये. लक्ष ठेवायचं फक्त टमाटर आपल्याला नाही वाटायचे, फक्त एवढाच भुजलेला मसाला वाटायचा. बघा इथं आपण मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. बघा इथं आपण कढईमध्ये घेऊन घेतलेलं आहे 4 चम्मच तेल. आता आपल्याला सर्वात आधी याच्यामध्ये टाकायची लाल मिरची आणि आपला मसाला वाटलेला. तर कोरड्या लाल मिरची आपण याच्यामध्ये टाकून दिल्या. थोडा मीडियम गॅस ठेवायचा. तर आता याच्यामध्ये सोडू आपण लाल मिरची. त्याला थोडं होऊ द्यायचं. आता आपण टाकणार आपला वाटलेला मसाला. मसाल्याला हलवून घेणार. बघा आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून. त्यामध्ये टाकायचे टमाटर कापलेले. आपल्या भाजीला आलेला उकड. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपला घरगुती मसाला. थोडं मसाल्याला आपण हलवून घेऊ चम्मचने. बघू शकता मित्रांनो, आपला मसाला छान याच्यामध्ये शिजून गेलेला आहे. तर बघा इथं मसाला आपला शिजून गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपली डाळ. इथं आपण हिला भिजू घातलेली होती, ती पण भिजून गेलेली आहे. तर मसाल्यामध्ये पुढे हलवून घेऊ तिला. चला आपण याच्यामध्ये टाकून देऊ थोडं पाणी. टाकून दिलं आपण पाणी. आता हिला शिजू द्यायचं झाकण ठेवून. आपण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे पाणी. आता फक्त 5च मिनिटं आपण याला शिजू द्यायचं. बघू शकता मित्रांनो, झालेली आहे आपली छान मसाल्याची मुगाची डाळ. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. आता आपण वरतून टेस्ट द्यायला टाकणार आहे कोथिंबीर. एक वेळेस ही रेसिपी शेअर करून बघा. बघू शकता मित्रांनो, झालेली आपली एकदम स्पेशल मुगाची डाळ. एकदम मसाल्यामध्ये याला आपण घरी बनवलेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. त्याच्यासोबत इथं आपण घेतलेला आहे पापडचा खुडा, त्याचे पण व्हिडिओ आहे तुमच्याजवळ टाकलेला. आणि इथं कांदा अचार गरम गरम पोळ्या पण आपण केलेल्या आहे. रेसिपी आहे ना छान, एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, लक्ष देऊन बघायची रेसिपी. एकदम तोंडाला पाणी सुटत असणार अशी ही भाजी. जास्त लोकांना मुगाची डाळ आवडत नाही, हे सर्वच घरांचा प्रॉब्लेम आहे. पण आपण अशी बनवतो की सर्वांनाच आवडणार आहे. तरी